हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच पेट म्हणजेच PhD एंट्रन्स टेस्ट ज्या विद्यार्थ्यांना PhD करायची असते त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पेट एंट्रन्स कंडक्ट केली जाते. तर फ्रेंड, तुम्हाला जर असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी नॉर्मली 3 मार्ग आहेत. त्यातला फर्स्ट म्हणजे सेट एक्झाम, सेकंड म्हणजे नेट एक्झाम आणि थर्ड म्हणजे PhD. या तिन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही अचीव करून असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करू शकता. मग या ठिकाणी PhD करण्यासाठी नॉर्मली 3 ते 5 वर्षांचा कालावधी विद्यार्थ्यांना लागू शकतो. तसं सेटनेट करण्यासाठी जर तुम्ही 6 ते 7 महिने प्रॉपर वेने अभ्यास केला तर तुम्ही सेटनेट क्वालिफाय होऊन असिस्टंट प्रोफेसर बनू शकता मिनिमम कॉस्टमध्ये. ठीक आहे, पण जे विद्यार्थी PhD मार्फत प्रोफेसर होतात त्यांना देखील कुठे ना कुठं सेट नेट आपलं क्वालिफाय झालेलं असावं असं मनामध्ये भासत असतं. कारण कुठं ना कुठं प्रमोशन असेल किंवा अदर कुठल्या ॲक्टिव्हिटी असेल त्या ठिकाणी सेट नेटचं महत्त्व असतं. ठीक आहे, म्हणजे मला सांगायचं आहे काय, जर तुम्हाला प्रोफेसर किंवा टीचिंग क्षेत्रामध्ये यायचंच असेल तर या ठिकाणी सेट नेट आणि PhD या तिन्हींचा पण प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. ज्या क्षेत्रात आपल्याला यायचं आहे त्या क्षेत्रात आपण परिपूर्ण असलं पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही अडचण येत नाही आणि एखाद्या ठिकाणी जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होत नाही. तर फ्रेंड, यातला जो थर्ड ऑप्शन आहे PhD, या PhD संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्याआधी एक छोटंसं अपडेट तुम्हाला देईल की सेट आणि नेट या दोन्ही एक्झाममधील जो पेपर फर्स्ट असतो या पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण लेटेस्ट सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही, अशा प्रकारे सर्व गोष्टी डिलिव्हर केल्या जातात. या कोर्समध्ये तुमचा नेट एक्झाम आहे डिसेंबरचा, तो कव्हर होईल. MSc एक्झाम 2026 हा एक्झाम कव्हर होईल आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर तुम्हाला पेट एंट्रन्स द्यायची असेल तर त्याचा देखील सिलेबस या ठिकाणी कव्हर होईल. तर फ्रेंड, या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती दिली जाईल. माहिती योग्य वाटली तर तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये सेट आणि नेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे येईल अशी आपल्याला होप या ठिकाणी दिसत आहे, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक हे पॉझिटिव्ह आहेत. तर फ्रेंड, सेट नेट आणि पेट या तिन्ही एक्झामला कव्हर करणारा हा आपला कोर्स आहे. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन मिळवा, त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही पेमेंट करून जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आज आपण PhD मधील जी पेट एंट्रन्स आहे पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीची त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कारण लेटेस्ट एका युनिव्हर्सिटीने पेट एंट्रन्सचे फॉर्म रिलीज केलेले आहेत. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या युनिव्हर्सिटीने PhD संदर्भात फॉर्म रिलीज केलेले आहे. त्यांचं नोटिफिकेशन त्यांनी रिलीज केलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲडमिशन नोटिफिकेशन PhD ॲडमिशन 2025-26. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी PhD संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट आहे. हे अपडेट प्रॉपर वेने समजून घ्या. अनेक काही पॉईंट आहेत जे तुम्हाला ॲडमिशन घेताना प्रॉब्लेम निर्माण करू शकतात, ते देखील पॉईंट समजून घ्या. एकदम शॉर्ट वेमध्ये अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये सर्व गोष्टी सांगणार आहे. या ठिकाणी फर्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे या एक्झामला फॉर्म तुम्ही कधीपासून भरू शकता. तर याची फॉर्म ऑलरेडी सुरू झालेले आहेत 7/8/2025 पासून, म्हणजे 7 ऑगस्ट 2025ला फॉर्म सुरू झालेले आहेत. याचा एंड आहे 25/8/2025. ठीक आहे, म्हणजे 25 ऑगस्ट 2025ला हे फॉर्म क्लोज होतील. या ठिकाणी हॉल तिकीट कधी भेटेल या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर ते प्रोव्हाइड करतील. ठीक आहे, आता फॉर्म तुम्ही भरायचं म्हणलं तर या वेबसाईटवर तुम्ही जा. ठीक आहे, या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ते फॉर्मचा विंडो दिसेल, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा सिम्पल साधी गोष्ट सांगतो, गुगल क्रोम आहे, त्या क्रोमवर तुम्ही असं सर्च करा शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर पेट एक्झाम 2025. सर्च काय करायचं, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर पेट एक्झाम 2025 असं सर्च केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला पेट एंट्रन्स हा त्या ठिकाणी विंडो दिसेल. तिथं रजिस्टर नाव, यावर रजिस्टर नावावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. एकदम बेसिक स्टेपनी फॉर्म भरायचा आहे, कुठेही अवघड स्टेप त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या नाही आहेत. तरी देखील तुम्हाला अडचण येत असेल
तर डायरेक्टली तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता. सिम्पल, पण बेसिक फॉर्मची पद्धत आहे, तुम्ही घरूनही फॉर्म भरला तरी हरकत नाही आहे. आता या ठिकाणी या प्रॉस्पेक्टमध्ये त्यांनी काय पॉईंट मेन्शन केलेत महत्त्वाचे, ते देखील आपण पाहणार आहोत. ठीक आहे, हे त्यांचं प्रॉस्पेक्ट आहे. कुठलाही एक्झाम देताना प्रॉस्पेक्ट त्याचं पाहिलं पाहिजे, कारण प्रॉस्पेक्टमध्ये सर्व नियम अटी त्यांनी दिलेले असतात. ठीक आहे, हा एक्झाम जो आहे ना, हा एक्झाम नॉर्मली रिसर्च ॲप्टिट्यूडवर बेस असतो. तुम्ही नेट सेटमधील पेपर फर्स्टमधील रिसर्च ॲप्टिट्यूडचा प्रॉपर अभ्यास केला तर त्यातून तुमचा रिसर्चचा सर्व सिलेबस कव्हर करतो. तुम्हाला वेगळा काय अभ्यास करण्याची गरज पडत नाही. तर या ठिकाणी हा पॉईंट आहे महत्त्वाचा. हा एक्झाम कुठले विद्यार्थी देऊ शकतात, तर बेसिक आहे पहा, ज्या विद्यार्थ्यांची 4 इयरचं ग्रॅज्युएशन आहे. ठीक आहे, 8 सेमिस्टर, ज्या ग्रॅज्युएशनमध्ये 8 सेमिस्टर आहेत ते विद्यार्थी PGला गेल्यानंतर फर्स्ट इयरच्या सेकंड सेममध्ये एक्झाम देऊ शकतात. रिपीट करल, ज्या विद्यार्थ्यांनी 4 सेमिस्टरचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, ते विद्यार्थी ज्यावेळेस PGला जातील तर PGला गेल्यानंतर फर्स्ट इयरच्या सेकंड सेममध्ये ते विद्यार्थी हा एक्झाम देऊ शकतात. हा फर्स्ट क्रायटेरिया. 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन ज्यांचं कंप्लीट आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, ज्यांचं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे त्यांनी PGच्या फर्स्ट इयरला गेल्यानंतर सेकंड सेमला हा एक्झाम देण्यासाठी ते लायबल आहेत. सेकंड जो क्रायटेरिया आहे ऑर म्हणले पार त्यांनी, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन हे 3 वर्षाचं आहे. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी PGला ॲडमिशन घेतल्यानंतर, म्हणजे त्यांची PG 2 वर्षाची असेल. ठीक आहे, तर PGला ॲडमिशन घेतल्यानंतर PGच्या सेकंड इयरला गेल्यानंतर 4 सेमिस्टरला असताना ते एक्झाम देऊ शकतात. समजलं इथं म्हणजे 5 सेकंड इयर 4 सेमिस्टर. सिम्पल, म्हणजे 3 वर्षाचं. रिपीट करतो, कन्फ्युजन होऊन देऊ नका. बेसिक एकदम अवघड असं काही नाही. या ठिकाणी 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे तर तुम्ही PGला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, सेकंड सेमला तुम्ही एक्झाम देऊ शकता. 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे, PGच्या सेकंड इयरला तुम्ही असताना त्या सेकंड इयरच्या सेकंड सेमला तुम्ही गेल्यानंतर ॲडमिशन देऊ शकता. सिम्पल, बेसिक आहे. PGमध्ये मिनिमम 55% असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक जो पॉईंट आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे. अदर युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर इथले सोडून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक हे महत्त्वाचं पॉईंट आहे, तो सांगायचा आहे. ठीक आहे, हा जो एक्झाम आहे हा नॉर्मली 2 तासाचा एक्झाम असेल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पेट एंट्रन्समध्ये क्वालिफिकेशन मिळवलं तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 100% PhDला ॲडमिशन भेटणार आहे. हा पण पॉईंट त्यांनी क्लिअर केला आहे. पेट एंट्रन्स क्लिअर केली तर सेंटर तुम्हाला भेटलं पाहिजे, गाईड भेटलं पाहिजे, या सर्व गोष्टी भेटल्या तर तुम्हाला PhDला ॲडमिशन भेटणार. पेट ही पहिली पायरी आहे, त्याच्यानंतर 10 पायऱ्या आहेत आणि त्यानंतर तुमचं ॲडमिशन आहे, हे लक्षात ठेवा. सिम्पल, म्हणजे पेट एंट्रन्स तुम्ही पहिली पायरी चढणार, त्याच्यानंतर आणखी कमीत कमी 8-9 पायऱ्या चढायच्या आणि त्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार. सर्व पायऱ्या तुम्ही चढले तर आताची पहिली पायरी तुमची. सिम्पल. आता जो महत्त्वाचा पॉईंट आहे ना सर्व युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी, तो हा पॉईंट आहे. त्या ठिकाणी त्यांनी क्लिअर कट सांगितले पहा, ॲडमिशन कोटा आहे ना तो 90% होम युनिव्हर्सिटीसाठी आहे आणि 10% अदर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी आहे. म्हणजेच काय, 90% विद्यार्थी ते शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर इथलेच निवडणार आहेत. 10% फक्त बाकीच्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी ते निवडणार. मग 10%मध्ये पुणे युनिव्हर्सिटी आले, मुंबई युनिव्हर्सिटी आले, ठीक आहे, औरंगाबाद युनिव्हर्सिटी आली, या सर्वांचे 10% आणि बाकी फक्त 90% त्यांच्या होम युनिव्हर्सिटीचे. म्हणजे 100 विद्यार्थी फॉर एक्झाम्पल त्यांना निवडायचे आहेत. 100पैकी 90 विद्यार्थी ते शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर इथलेच निवडणार आणि बाकी 10 विद्यार्थी हे सर्व युनिव्हर्सिटीचे असणार मिक्स. सिम्पल. म्हणजे बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हा एक्झाम देताना थोडा विचार केला पाहिजे. सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यांचे. बाकी शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर यांचे जर विद्यार्थी असतील तर त्यांनी रिलॅक्स राहायचं, कारण त्यांना इथं कोटा जास्त आहे आणि सेम कॅटेगरी पण त्यांनी ठेवली. म्हणजे कॅटेगरीची तुमचा क्रायटेरिया असेल ना त्यासाठी पण हेच पर्सेंटेज असणार आहे. ठीक आहे. मग पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना जर या युनिव्हर्सिटीमध्ये एंट्रन्स एक्झाम द्यायचं असेल आणि PhD करायची असेल तर त्यांना हा विचार करावा लागणार आहे. प्रॉपर वेने सर्व गोष्टी पाहिजे आहेत आणि नंतर फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. नाही तर फॉर्म भरणार, पैसे वाया जाणार आणि सिलेक्शन होणार नाही, असं व्हायला नको. ह्या विचार करायचा. आपण खरंच सिन्सिअरली अभ्यास केला असेल तर 10% मग तुम्ही येताल. पण तुमचा प्रॉपर अभ्यास नसेल, फक्त द्यायचं म्हणून एक्झाम देत असाल तर देऊ नका. ठीक आहे. तुम्हाला PhD करायचीच आहे, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला क्वालिफाय व्हायचंच आहे, या विचाराने करत असाल तर डेफिनेटली फॉर्म भरा. ठीक आहे. जे रिअल रिकमेंडेशन आहे तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं आहे, कारण हा जो गॅप आहे हा खूप मोठा आहे.
ठीक आहे. त्यानंतर एंट्रन्स टेस्ट असेल, त्यामध्ये टोटल 100 प्रश्न असतील. त्यातले 50 क्वेश्चन हे तुमचे रिसर्चचे असतील पूर्णपणे आणि 50 क्वेश्चन हे तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक असतील, म्हणजे तुम्ही जो सब्जेक्टमध्ये असाल त्यानुसार. ठीक आहे. टोटल 100 क्वेश्चन असे. म्हणून सांगत असतो रिसर्च ॲप्टिट्यूड आहे ना नेट सेटचा, तो प्रॉपरली अभ्यासायचा. त्या व्यतिरिक्त एक्झामला काहीच नसतं. ठीक आहे. ते फक्त प्रॉपरली अभ्यास करायचा रिसर्च ॲप्टिट्यूडचा. त्यानंतर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 2 आवर्सचा एक्झाम असेल. एक्झाम हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, म्हणजे पर्टिक्युलर सेंटरवर जाऊन तुम्हाला एक्झाम द्यावं लागणार आहे. पूर्णपणे ऑफलाईन आहे, ऑनलाईन एक्झाम नाही आहे. ठीक आहे. बाकी हे प्रॉस्पेक्ट आहे ना, या प्रॉस्पेक्टमध्ये सर्व त्यांनी पॉईंट मेन्शन केलेले आहेत. हे प्रॉस्पेक्ट मी तुम्हाला शेअर करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तिथून तुम्ही डाउनलोडिंग करून हे प्रॉस्पेक्ट पाहू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, दोन्हीला जॉईन करून ठेवा. कुठलंही अपडेट असो तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड केलं जातं. सिंपल. ही जी PDF आहे ही मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट करतो, तिथून तुम्ही ही वाचून घेऊ शकता. कुठलाही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. बाकी सेट एक्झामचा रिझल्ट कधी लागेल या संदर्भात तुम्हाला अपडेट मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे, ते तुम्ही पाहिलं असेल मे बी. ठीक आहे. तर फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल त्या नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन मिळवू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे तुमचा कव्हर होईल. पेट एंट्रन्ससाठी देखील तुम्हाला अदर अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. पेपर फर्स्ट तुमचा डिटेलमध्ये रिसर्चचा सगळा टॉपिक या कोर्समध्ये कव्हर होईल एक्झाम होण्याआधीच. सिंपल. म्हणजे एका कोर्समध्ये तुम्हाला 3 एक्झाम देता येऊ शकतात. तर फ्रेंड, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.